शरद पवार दालनामध्ये आल्यामुळे शाल आणि श्रीफळ दिलं ही संस्कृती आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। पण त्यावर किती मिरच्या आणि किती मळमळ झाली अशी टीकाही शिंदेंनी केली। पवारांच्या भेटीवरून राऊतांनी केलेल्या टीकेचा शिंदेंनी समाचार घेतलाय। या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले, त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं, माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो। मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत। आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात। मी ताबडतोब गेलो, त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं। अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही। हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे। पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे। काय बोलतील याचा नेम नाही। आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली। त्यांच्या पक्षाची निशाणी जर लाइटर असती, म्हणाले असतील लाइटरने लंका जाळली। शिंदे पवार भेटीवरून मी अस्वस्थता व्यक्त केली असं संजय राऊतांनी देखील म्हटलंय। तर ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। दरम्यान शिंदे पवार भेटीनंतर सुप्रिया सुळे आणि राऊतांची फोनवरून चर्चा झाली आहे। मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली। शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीने तुम्ही चोरताय, जसे राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केली। हा वादाचा विषय आणि हा वादाचा विषय सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कायम ठेवला पाहिजे। माझ्यासारखा माणूस आहे हे अशा गोष्टी विसरत नाही। माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते। हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे। पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही। आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं। उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही। आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे या मताची मी आहे। चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, काय करतील माहीत नाही। आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या NCPची होऊ शकतं, पण ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो। सोडून जातील की नाही मला माहीत नाही। आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे। पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल। एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार। ते मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे, मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरताय? मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात।